अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्या प्रचाराकरता आज संसद रत्न सुप्रिया सुळे या नगर शहरात होत्या। सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली आज माऊली संकुल या ठिकाणी महिला संवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं। सौ प्राचीताई कळमकर व माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या हस्ते संसद रत्न सुप्रिया सुळे यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। या मेळाव्याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलकर, ज्येष्ठ नेते दादाभाऊ कळमकर, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जयंत वाघ, काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे, कल्याणीताई फिरोदिया, महिला शहर जिल्हाध्यक्ष नलिनीताई गायकवाड, अल्पसंख्याक शहराध्यक्ष नीताताई बडवे यांच्यासह महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या। आदर्श लोकप्रतिनिधी कसा असावा तर तो निलेश लंके यांच्यासारखा असावा असं मत व्यक्त सुप्रिया सुळे यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना केलं। आज मोठ्या संख्येने महिला आहेत। या सरकारला जे आज सरकार आहे त्याला मत का नाही द्यायची आपण दिली। एक नाही, नगरकरांनी 2 वेळा त्यांना संधी दिली। पण मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की आपण त्यांना मतदान केलं, आपल्या पदरात काय पडलं? महागाई कमी झाली का? सिलेंडरचा भाव काय? डाळीचा भाव काय? आता 200 रुपये 200 रुपये किलो डाळीचा भाव झालाय। भाजी स्वस्त आहे का दूध स्वस्त आहे? दूध आपल्या दूध म्हणते नगरला लिटरला किती आहे दूध आता? 75, 72, 70, 75 बरोबर। शेतकऱ्याला 25 रुपये लिटर आणि तुम्हाला 75 रुपये लिटर, मधले 50 रुपये जातात कुठे हो? हा एक मोठा प्रश्न आहेच ना। आणि दुधाला भाव नाही, त्यांना मिळत नाही, तुम्हाला स्वस्त मिळत नाही। तिथे डाळीला भाव नाही शेतकऱ्याला, तुम्हाला इथे परवडत नाही। मग हा एवढा मोठा बदल कशामुळे झाला? महागाई वाढली, बेरोजगारी वाढली आणि भ्रष्टाचार तर वाढलाच आहे। आणि त्याच्यामुळे आपल्याला ह्याच्यात बदल करावा लागणार आणि हे बदल करायची ताकद ही तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्या एका मतामध्ये। असं अजिबात म्हणायचं नाही माझ्या बाई एका मताने काय होणार आहे। तुमच्या एका मताने या देशामध्ये इतिहास होणार आहे आणि निलेश लंके नगरचा खासदार बनून दिल्लीला जाणार आहे। त्याच्यामुळे एक मत महत्त्वाचं। आताची निवडणूक खऱ्या अर्थाने जे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, सन्माननीय लोकनेते निलेश लंके, त्यांच्याबद्दल सांगायला त्यांचं प्रमाणपत्र आम्ही जिथं प्रचाराला जातो तिथं लोकनेते निलेश लंकेंचं त्यांच्या कोविड काळामध्ये 33,000 रुग्णांना बरं केल्याचं प्रमाणपत्र आहे आणि त्याचं कौतुक एक पॅम्पलेट देताना घरादारात ज्यावेळेस आम्ही जातो त्यावेळेस जनता कौतुक करते की आम्ही ह्याच माणसाला मतदान करणार। एक सर्वसामान्य एक शिक्षकाचा मुलगा ज्याला कुठल्याही पद्धतीचं अभिमान नाही आणि तळागाळात ग्राउंड लेवलवर काम करणारा एक असा सर्वसामान्य घरातील शिक्षकाच्या मुलाला पवार साहेबांनी संधी दिलेली आहे। इलेक्शन समोरचं धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे आणि आज जनशक्ती ही तुतारी वाजवणारा माणूस या आपल्या दिल्या गेलेल्या चिन्हासोबत आहे। म्हणून मला ठाम विश्वास वाटतो की निश्चित प्रकारे निलेश लंकेंना जर आपल्या दक्षिणेच्या जनतेने खासदार म्हणून दिल्लीला ताई तुमच्या सोबत पाठवलं तर या दक्षिणेचे सगळेच प्रश्न या ठिकाणी सोडवले जातील।